मावशी त्यांनी कमी ताणल्यावर तुझ्या हात पाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि या गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रताच्या उद्यापनासाठी माझ्या मैत्रिणीकडे मला आमंत्रित केलेलं आहे. इथे 7 सवाष्णींचा जेवणाचा देखील कार्यक्रम आहे आणि त्यांचं वशाचं उद्यापन देखील त्या करीत आहात. इथे असं त्यांनी नैवेद्य दिलेला आहे महालक्ष्मी मातेला. खीर, पुरी, सार, भात, कुरडई, पापड वगैरे आणि जलेबी असं सर्व त्यांनी केळीच्या पानावर नैवेद्य दिलेलं आहे आणि हेच जेवण ते 7ही सुवासिनींना देत आहेत आणि वसाचं उद्यापन त्या करणार आहेत. तर आमच्या खानदेशात महालक्ष्मीच्या गुरुवारच्या वशाचं उद्यापन विधी कसा असतो, काय काय केलं जातं, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही देखील करत असाल, वसाचं उद्यापन केलं आहे की नाही वगैरे आणि काही प्रश्न असतील ते देखील कमेंट करून सांगा. जय महालक्ष्मी. ज्या सुवासिनींना आपण वसाच्या उद्यापनासाठी आमंत्रित केलेलं असतं त्या आपल्यासाठी लक्ष्मी स्वरूप असं मानलं जातं आणि त्यांचं म्हणून त्यांच्या पायांचं पादप्रक्षालन केलं जातं, म्हणजे त्यांचे पाय स्वच्छ धुतले जातात. जी स्त्री वसाचं उद्यापन करत असते ती आपल्या स्वतःच्या पदराने ती हाताने आधी पाय धुते पाणी टाकून आणि स्वतःच्या पदराने ते पाय पुसत असते. अशा पद्धतीने तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर ती पायाचे अंगठे दोघं धुवून स्वतःच्या पदराने पुसून घेते आणि नंतर त्या पायांची देखील पूजा करते आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांची देखील पूजा करत असते. हळद कुंकू वगैरे असं 7 सवाष्णी, 5 सवाष्णी, 9, 11 असं आपल्या इच्छेप्रमाणे आपण सवाष्णींना आमंत्रित करू शकतो. इथे त्या ताईंनी 7 जणांना बोलवलं, परंतु तसे 9 जमून गेलेलो होतो आम्ही सर्वजण आणि ताईंनी असं विधिवत सर्वांची पूजा केली. सर्वांच्या पायाचं प्रक्षालन केलं, सगळ्यांच्या पायाची पूजा केली आणि सर्व सुवासिनींना हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर सर्वांना त्यांनी सर्वांची ओटी भरली लक्ष्मी स्वरूप मानून आणि त्यांचं मळवट देखील भरलं, म्हणजे त्यांच्या भांगामध्ये देखील कुंकू त्यांनी भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा जो वसा असतो कुणी 3ऱ्या गुरुवारी, कुणी 5व्या गुरुवारी असं त्याचं उद्यापन करत असतात. हे पहा, ताई मळवट भरत आहेत. तर अशा पद्धतीने आता त्यांनी ओटीमध्ये एक फळ, महालक्ष्मी मातेच्या व्रत कथेचं जे पुस्तक असतं ते पुस्तक आणि 11 रुपये किंवा यथाशक्ती जी दक्षिणा असेल ती असं टाकून आणि गहू 5 मुठा गहू असं टाकून ते ओटी भरत आहेत त्या सुवासिनीची. तर अशा 7ही सॉरी आम्ही 9 आहोत. तर 9च्या 9 सुवासिनींचं त्यांनी अशा पद्धतीने ओटी भरण्याचा कार्यक्रम केला आणि यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे महालक्ष्मी स्वरूप त्या सुवासिनींना आपण आपल्या पद्धतीने जे आपल्या ऐपतीप्रमाणे, कुवतीप्रमाणे, इच्छेप्रमाणे जे आपण जेवण बनवू शकतो ते बनवून आपण खाऊ घालायचं आहे. किंवा मग नसेलच तर थोडंसं जलपान वगैरे देखील केलं तरी काहीच हरकत नसते. तर अशा पद्धतीने हे वशाचं उद्यापन केलं जातं. तर तुम्ही कसं करत असतात वशाचं उद्यापन ते मला कमेंट करून सांगा. ही आमच्या खानदेशातली पद्धत आहे. म्हणजे अर्थात आम्ही आजपर्यंत अशीच पद्धत बघत आलेलो आहोत. 5 ते 7 वर्ष कंटिन्यू हा वसा वसायचा असतो. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात त्यांचा उपवास आपल्याला 5 ते 7 वर्ष कंटिन्यू करायचे असतात किंवा मग कोणी स्त्रिया दर 1 वर्षाच्या आड म्हणजे 1 वर्षानंतर या वशाचं उद्यापन करतात आणि पुन्हा नव्याने हा वसा सुरू करतात. चला तर मग महिलांनो, सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, चला जेवायला या. अशा पद्धतीने ताईंनी सुग्रास असं स्वयंपाक तयार केलेला आहे आणि सर्व लक्ष्मी स्वरूप सुवासिनींना छानपैकी जेवायचं ताट केळीच्या पानात वाढून ठेवलेलं आहे. खूप सुंदर असं आजचं वशाचं उद्यापन होतं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि तुम्ही कसं करतात वशाचं उद्यापन ते सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.